Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. आज आपण रेडॉक्स रिएक्शन या चॅप्टरचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स बघतोय 2023. ओके, सो वन शॉट आधी पाहायचंय जेणेकरून एमसीक्यू क्विकली सॉल्व्ह होतील. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इन पेरॉक्साइड H2O2 हे ऍज इट इज घेतलेलं आहे की नाही. ऑक्सिजन वर किती ऑक्सिडेशन नंबर होता? -1. एका ऑक्सिजन वरती किती चार्ज असतो? पेरॉक्साइड मध्ये -1. डायरेक्टली टिक. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कार्बन इन CaC2? हे पण सांगितलेलं आहे की नाही. कॅल्शियम C2 कॅल्शियम कार्बाइड, एका कॅल्शियम वरती किती चार्ज असणार आहे? +2, एलिमेंट ऑफ ग्रुप 2. मग 2 कार्बन वरती मिळून किती असणार आहे? -2. पण ऑक्सिडेशन नंबर ही एका ऍटमची कॉन्सेप्ट आहे. 2 वरती -2 तर एका वरती काय असणार आहे? -1. नेक्स्ट विचारलेला आहे K2C2O4. K2C2O4 च्या कार्बन वरती किती आहे? याला एक्झाम्पल प्रमाणे सॉल्व्ह करा. 2 पोटॅशियम, 2 कार्बन, 4 ऑक्सिजन वरती अल्जेब्रिक सम केल्यावरती न्यूट्रल असल्यामुळे 0. देयरफॉर 2 एलिमेंट ऑफ ग्रुप 1 आहे पोटॅशियम, ली ना को +1. 2 कार्बनचं फाइंड करायचंय X. 4 ऑक्सिजनचं कॉमन ऑक्सिडेशन स्टेट -2. 2 + 2x - 8 = 0. So 2x - 6 = 0. Therefore x find out करा किती येणार आहे तो +3. पहिला कार्बन वरती आला -1 आणि नेक्स्ट कार्बन वरती आलेला आहे +3. असं ऑप्शन टिक करा. -1 वाला ऑप्शन एकच आहे त्यामुळे पुढे ऑटोमॅटिकली +3. व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर बॉन्डेड विथ ऑक्सिजन इन S4O6-2? स्क्रीन क्लियर करू. हा पार्ट थोडासा किंवा कोई बात नाही, या साइडला सॉल्व्ह करूया. कोण आहे तो? S4O6 वरती चार्ज काय दिलेला आहे? -2. न्यूमेरिकल पद्धतीने सॉल्व्ह करा. 4 सल्फर आहे, 6 ऑक्सिजन आहे आणि यावरती चार्ज किती असणार आहे? -2. आता हे ऑक्सिजन सगळे नॉर्मल ऑक्सिजन आहेत की कुठलं ऑक्सिजन पेरॉक्साइड आहे त्याच्यामध्ये हे माहिती करून घेणं फार इम्पॉर्टंट असतं. आता हा कोणता मॉलिक्यूल असणार आहे रे? तर हा मॉलिक्यूल H2S4O6 आहे. 2 हायड्रोजन न लिहिता एका हायड्रोजनवर चार्ज +1 तर 2 वरती किती असणार? +2. मग या उरलेल्या पूर्ण मॉलिक्यूल वरती किती असेल? -2. हा एवढाच मॉलिक्यूल लिहिला. पण ऍक्च्युअल मध्ये कोण आहे तो? H2S4O6. सल्फर आहेत 4, बरोबर. ऑक्सिजन आहेत 6. 1 2 3 4 5 6. या ऑक्सिजनवर मायनस, या ऑक्सिजनवर मायनस, म्हणून S4O6 -2 आहे. आता जर विचार करायला गेला तर ऑक्सिडेशन नंबर तुम्ही असंही फाइंड करू शकता. या सल्फरने किती बॉन्ड बनवले टोटल? 1 2 3 4 5. मी पुढचा काउंट नाही करणार. का मॅम? तो सल्फर सल्फरच्या मध्ये भांडण होणार नाही. सो वेगळ्या ऍटम सोबत बनलेले 5 बॉन्ड आहेत तर ऑक्सिडेशन नंबर याचा असणार +5. याचा किती असेल? सल्फर सोबत भांडण होणार नाही. या पुढच्या सल्फरचा सल्फर सल्फर भांडण होणार नाही. पुढचे काउंट करा. ऑक्सिजन सोबत 2 3 4 5. सो अगेन ऑक्सिडेशन नंबर काय आला तिथे? +5. या क्वेश्चन मध्ये स्ट्रक्चर माहिती करून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायला गेला तर आन्सर रॉंग येईल. का रॉंग येईल? कारण तुम्ही फॉर्म्युला मेथड मध्ये असं लिहिलं असतं 4 सल्फर 6 ऑक्सिजन =-2, बरोबर. पण जर बघायला गेलं तर 4 सल्फर सेम नाही आहेत ना. हे 2 सल्फर वेगळे आहेत आणि मधले जे 2 सल्फर आहेत ते वेगळे आहेत. सो मी 4 सल्फर असं एकत्र जर लिहिलं तर मला कॅल्क्युलेशन रॉंग दिले जातील. मग जेव्हा जेव्हा असे क्वेश्चन आहेत तेव्हा त्याला स्ट्रक्चर बेसिस सॉल्व्ह करायला लागतं.
मग मॅम आम्हाला स्ट्रक्चर कसं कळणार? तर एलिमेंट ऑफ ग्रुप 16 मध्ये ऑक्झा ऍसिड्स आहेत आणि ऑक्झा ऍसिड्स मधून हे स्ट्रक्चर्स घेतलेले असतात आणि काही वेळा आपण कॉमन सेन्सने पण हे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. सो काय आन्सर येणार आहे याचा? +5. +5. What is oxidation number of phosphorus in Ca3PO4 twice? Ca3PO4 twice. काय लिहावं लागेल? 3 कॅल्शियम आहेत. ओके. फॉस्फरस किती आहेत? 2 आहेत. ऑक्सिजन किती आहेत? 8 आहेत. व्यवस्थित काउंट केलेत का बघा आणि न्यूमेरिकल चार्ज इक्वल्स टू 0. 3 कॅल्शियम आहेत. ब्रॅकेटचं ट्वाइस असल्यामुळे 2 फॉस्फरस आहेत आणि ऑक्सिजन किती आहेत? 4 2 चा 8. Therefore 3 कॅल्शियम इज एलिमेंट ऑफ ग्रुप 2. ऑक्सिडेशन नंबर +2. 2 फॉस्फरसला x म्हणा. 8 ऑक्सिजन वर -2 इज इक्वल्स टू 0. 3 2 चा 6 प्लस 2x -16 इज इक्वल्स टू 0. Therefore 2x 16 आणि 6 किती येणार आहे? मायनस करायचंय. -10 इज इक्वल्स टू 0. सो डायरेक्टली x इज इक्वल्स टू +5. ठीक आहे. एवढं सगळं ज्याला करायचं नसेल तो म्हणणार मॅम फॉस्फरस विचारलाय विच इज एलिमेंट ऑफ ग्रुप 15. 2 8 5 किती दाखवेल तो? 5. पण तुम्ही हे जनरलाइज करायला जाऊ नका कारण तुम्हाला माहिती नाहीये कोणत्या कंपाऊंड मध्ये जनरलाइज करून सॉल्व्ह करायचंय आणि कोणत्या कंपाऊंड मध्ये काही एक्सेप्शन येणार आहे. सो बिनधास्त फॉर्म्युलाने सॉल्व्ह करा. +5. व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्रोमियम इन Cr2O7-2? दिस इज नथिंग बट K2Cr2O7. एका पोटॅशियम वर +1, 2 पोटॅशियम वर +2. सो याच्यावरती जो +2 आहे तर उरलेल्या पूर्ण मॉलिक्युलवर काय असणार? -2 आणि हा उरलेला मॉलिक्युल तुम्हाला दिलेला आहे. बट दिस इज K2Cr2O7 आणि तुम्ही सीईटी चे स्टुडंट आहे. तुम्हाला पाठ पाहिजे K2Cr2O7 मध्ये किंवा Cr2O7-2 मध्ये क्रोमियम पक्का +6 येणार आहे. इतक्या वेळ प्रॅक्टिस झालेली असते की त्याला फाइंड आउट करायची गरज पण नाहीये. पण ज्याला करायचंच आहे त्यांनी चालू ठेवा ही मेथड. काय असणार आहे? फॉर्म्युला दिलेला आहे Cr2O7 वरती -2. मॅम 2 क्रोमियम व्हेरी नाईस. 7 ऑक्सिजन. ओव्हरऑल चार्ज किती असणार त्याच्यावर? -2 कारण त्यांनी -2 दिलाय. क्रोमियमचं माहिती नाही x. 7 × ऑक्सिजन वर -2. Therefore 2x -14 is equals to -2. इथून पुढे तर सॉल्व्ह कराल ना. सो -2 + 14 + 12 आणि x काय येणार आहे मग? +6. ऑलरेडी टिक केलं मी. स्क्रीन क्लियर करूया. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर ऑफ कार्बन इन K2C2O4? चला स्टार्ट. 2 पोटॅशियम, 2 कार्बन, 4 ऑक्सिजन इज इक्वल्स टू 0. पोटॅशियम इज एलिमेंट ऑफ ग्रुप 1 सो +1. कार्बनच फाइंड करायचंय त्याला x मानूया. ऑक्सिजन वर -2 ओव्हरऑल 0. Therefore 2 + 2x -8 इज इक्वल्स टू 0. काय येणार आहे? 2x इज इक्वल्स टू +6, x इज इक्वल्स टू +3. पूर्णपणे सॉल्व्हिंगचा पार्ट आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलेलं आधी टिक करून घेऊया. काय होतं? हा +3. याच्यामध्ये किती आलेलं? +6 आणि ते किती आलेलं? +5. वन शॉट लेक्चर मध्ये मी सांगितलेलं ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करणं हे इम्पॉर्टंट टास्क आहे. त्याच्यासाठी ट्रिक्स लर्न पाहिजेत. नेक्स्ट, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मॅंगनीज इन पोटॅशियम पर मॅग्नेट KMnO4. पोटॅशियम पर मॅग्नेट KMnO4 फाइंड आउट करा तुमचं तुम्ही. Mn किती येणार आहे? +7. हे 2 कंपाऊंड्स पाठ ठेवा. वारंवार विचारतात. KMnO4 याच्यामध्ये मॅंगनीज किती असणार आहे? +7. आणि दुसरं ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? K2Cr2O7. क्रोमियमचं विचारतात. किती असते? +6. नेक्स्ट, व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इन H2SO5? जेव्हा जेव्हा ऑक्झा ऍसिड ऑफ सल्फर असेल
मग व्हॉट इज ऑक्झा ऍसिड? ऑक्झा म्हणजे ऑक्सिजन, ऍसिड म्हणजे हायड्रोजन ऑफ सल्फर. ठीक आहे, म्हणजेच मगाशी कोण होतो तो S4 होते राईट. ऑक्सिजन 6 होते आणि याच्यावरती -2 चार्ज दिलेला. मी 4 सल्फर असे ड्रॉ करून घेतले आणि 6 ऑक्सिजन दिसत आहेत. तर टर्मिनलला आधी प्रायोरिटी दिली, तिथे 3 बसले. मग लास्टला प्रायोरिटी दिली, तिथे 3 बसले आणि मग माझी बॅलन्सी पण सॅटिस्फाय झाली. तसंच सिमिलरली आता कोण विचारलेलं आहे H2SO5. पहिला तर एक सल्फर दिसतोय, त्याला ऑक्सिजन लावून घ्या. डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, 2 झाले ऑक्सिजन. तिसरा ऑक्सिजन, चौथा ऑक्सिजन, अजून एक आहे सो 5वा ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन आहेत, एक इकडे एक तिकडे. फॉर्म्युला मी डायरेक्टली यूज केला असता पक्का चुकलं असतं, कारण का सगळ्या ऑक्सिजनला तुम्ही -2 लिहिला असता. तसं न करता इथे पेरॉक्साइड आहे, म्हणजेच काय आहे तर हायड्रोजन जे आहे ते तुम्ही लिहा 2H+. सल्फर जो आहे त्याला तुम्ही नॉर्मली लिहून टाका S+. जे तुमचे 3 ऑक्सिजन आहेत 1, 2, 3 ते नॉर्मल आहेत, सो 3 × ऑक्सिजन. पण जे उरलेले 2 आहेत ते ऑक्सिजन नाहीत तर पर ऑक्सी आहेत. ओव्हरऑल चार्ज किती आहे त्याच्यावरती 0. इतकं सगळं जर करायचं नसेल, हे सॉल्व्ह करा, तुम्हाला आन्सर येईल. पण जर तुम्हाला स्ट्रक्चरच माहिती असेल तर आता तुम्ही जाऊन फक्त सल्फरचे बॉन्ड्स बघणार ना. 1 बॉन्ड, 2 बॉन्ड, 3, 4, 5, 6 किती यायला पाहिजे ऑक्सिडेशन नंबर +6. याने प्रूफ करून दाखवा मॅम. 2 हायड्रोजन वरती चार्ज +1, सल्फर वरती मानला X. नॉर्मल ऑक्सिजन 3 आहेत त्यांच्यावरती -2, पण 2 ऑक्सिजन पर ऑक्सी आहेत त्यांच्यावरती -1. देअरफॉर 2 + X -6 -2 = 0. +2 ला -2 कट, देअरफॉर X = +6. बघा आलं का? समजलं? सो टिक करते हे सुद्धा. कुठे होतं B. नेक्स्ट, व्हॉट इज ऑक्सिडेशन नंबर ऑफ प्लॅटिनम इन PtCl6-2? प्लॅटिनमला X माना, 6 क्लोरीन आहेत, 6 × -1 = -2. देअरफॉर X -6 = -2, X +4. ऑप्शन नंबर B. Which among the following compound exhibit +2 oxidation state of oxygen? +2 मॅम मी एकाच मॉलिक्यूल मध्ये शिकवलेलं आहे, OF2 मध्ये. हे जे ऑक्झा ऍसिड्स ऑफ सल्फर आहेत ना, हे ऑफलाईन लेक्चर मध्ये मी शिकवते. फक्त 1 शॉट मध्ये आय डोंट नो ते स्किप झालं माझ्याकडून, पण चला हे तर क्लिअर झालं तुम्हाला आता. ओके, एलिमेंट ऑफ ग्रुप 16 मध्ये शिकवलेले आहे. ठीक आहे, त्याचा पण 1 शॉट आहे आपल्याकडे, तो तिथे कव्हर होऊन जाईल तो पार्ट. पुढे चला. Which among the following pair of compounds the nitrogen exhibit lowest and highest oxidation state? नायट्रोजनचं लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट काय वाटतं तुम्हाला? -3 आहे. आणि नायट्रोजनचं हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट काय असेल? +5 आहे. मॅम कसं लक्षात आलं? नायट्रोजनचा एटॉमिक नंबर किती असणार आहे? 7, 2, 5. सो हा किती इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतो? इट कॅन एक्सेप्ट 3 इलेक्ट्रॉन्स. 2, 5 आहे, पण तो अजून 3 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो टू कम्प्लीट ऑक्टेट. जेव्हा तो 3 इलेक्ट्रॉन्स घेईल तेव्हा त्याच्या डोक्यावरती चार्ज किती येईल? -3, कारण 3 इलेक्ट्रॉन्स तो घेतोय राईट. नंतर जर त्याने हे 5 इलेक्ट्रॉन्स काय करायचे ठरवले? म्युच्युअली शेअर करायचे ठरवले, किंवा हे 5 इलेक्ट्रॉन त्याने डोनेट करायचे ठरवले, तर किती येणार आहे? +5. ठीक आहे, सो दोन्ही वेनी चेक केलं जातं. आता मला बघायचंय कोणत्या कंपाऊंड मध्ये तो दाखवतोय -3. पहिलाच कंपाऊंड आहे अमोनिया, NH3. एका हायड्रोजन वर +1, 3 हायड्रोजन वरती +3, एका नायट्रोजन वरती -3. सो अमोनिया तर फिक्स समजला. आता बघायचंय की +5 कोणामध्ये दाखवतो? त्याचा पार्टनर बघा N2O5 आहे. एका ऑक्सिजन वरती असतो -2, पण 5 वरती किती झाला? -10. 2 नायट्रोजन वरती मिळून किती असणार मग? +10. मग एका नायट्रोजन वर किती असणार? +5. अँड रेस्ट ऑप्शन तर आपण सॉल्व्ह करत पण नाहीये. तुम्हाला जस्ट फॉर प्रॅक्टिस जर सगळ्याचे ऑक्सिडेशन नंबर काढायचे असते तर तुम्ही फाइंड आउट करा. क्लिअर झालं हा पार्ट? ओके. नेक्स्ट, व्हॉट इज स्टॉक नोटेशन रिप्रेझेंटेशन ऑफ KMnO4?
KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट 7 ना, सो KMn7 लिहायचं पॅरेंथेसिस मध्ये O4, KMn7, ऑप्शन नंबर ए. What is stock notation of manganese dioxide? Manganese dioxide is MnO2. एका ऑक्सिजन वर -2, 2 वरती -4, मग मँगनीज वर +4. शॉर्ट मध्ये ऑक्सिडेशन स्टेट काढा, पॅरेंथेसिस मध्ये लिहून टाका रोमन मध्ये. कुठे मॅच झालं? ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन, what is change in oxidation number? Change in oxidation number of selenium in the following redox reaction. तर सेलेनियमचा पहिला कॉम्प्लेक्स आहे SeO3-2 आणि त्या साइडला प्रोडक्ट साइडला सेलेनियम आहे SeO4-2. पहिला ऑक्सिडेशन नंबर काढू आणि मग चेंज इन ऑक्सिडेशन नंबर काढू. सेलेनियम कसं फाइंड आउट करणार? सेलेनियम माहिती नाही, त्याला X मानूया, +3 × ऑक्सिजन, ओव्हरऑल चार्ज आहे त्याच्यावर -2. X + 3 × -2 is equals to -2. Therefore, X - 6 is equals to -2. X is equals to +4. +4. दुसऱ्या साइडला सेलेनियम X मानूया, 4 × ऑक्सिजन वर -2 is equals to -2. X - 8 is equals to -2. Therefore, X is equals to +6. सेलेनियम इथे किती आहे? +6. सो चेंज कितीचा झालेला आहे? चेंज कसं फाइंड करायचं म्हणून सांगितलं वन शॉट मध्ये. ग्रेटर मायनस स्मॉलर व्हॅल्यू, 6 - 4 किती येणार आहे आन्सर याचं? 2. सो चेंज कितीने झाला विचारलेला आहे. ओके, कुठून कुठे झाला विचारला तर 4 to 6. ठीक आहे, आणि व्हॅल्यू दिली असती तर चेंज कितीने झालाय तर 2. व्हॉट इज चेंज विचारलंय, सो चेंज इज फ्रॉम +4 to +6. दॅट्स इट. Next question, what is number of moles of electron gained by 1 mole oxidizing agent in the following reaction? या रिएक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग एजंटने किती मोल इलेक्ट्रॉन गेन केला? सो ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो आणि स्वतःचं रिडक्शन. मग मला चेक करायचंय या दिलेल्या रिएक्शन मध्ये कोणाचं रिडक्शन झालेलं आहे. ही रिएक्शन ऍज इट इज आपण लिहूया परत. Mn+2 + 2ClO3- gives MnO2 + 2ClO2. सगळ्यांवरचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड करा. मँगनीज वरती त्यांनी +2 दिला आणि इथे फाइंड आउट करा किती येईल? +4. एका MCQ मध्ये आपण केलेलं आताच. या क्लोरीन वरती चार्ज फाइंड आउट करा किती येणार आहे तो. X - 6 is equals to -1 म्हणजेच +5. या क्लोरीन वरती फाइंड करा. X - 4 is equals to 0 म्हणजे +4. जर मँगनीज +2 to +4 जात असेल, ऑक्सिडेशन नंबर वाढतोय, तर त्याचं झालेलं आहे ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशनची डेफिनेशन शिकवलेली आहे. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. सिमिलरली खाली जर बघितलं आपण तर 5 पासून 4 कडे चाललाय, म्हणजेच कमी झालाय ऑक्सिडेशन नंबर. काय झालं असणार आहे? रिडक्शन. आणि रिडक्शन म्हणजेच काय असतं? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. सो ज्याचं रिडक्शन झालंय तोच काय असतो? ऑक्सिडायझिंग एजंट. बरोबर ना? ज्याचं रिडक्शन झालंय तो असतो ऑक्सिडायझिंग एजंट. मग या ऑक्सिडायझिंग एजंटचा ऑक्सिडेशन नंबर 5 to 4 गेला. कधी 5 to 4 जाईल? जेव्हा त्याने 1 इलेक्ट्रॉन गेन केला तर. सो गेन ऑफ किती इलेक्ट्रॉन झालेला आहे? 1 इलेक्ट्रॉन. कोणता ऑप्शन टिक करायला पाहिजे? ऑप्शन नंबर डी. स्टॅइशियोमेट्री बघून कन्फ्यूज व्हायचं नाही. हे बॅलन्सिंग मधून आलेलं आहे. तो तुम्ही फक्त काय केलं? ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट केला आणि चेक केलं किती इलेक्ट्रॉन गेन केलाय. जर इथं विचारलं असतं किती इलेक्ट्रॉन लॉस केलाय 2 पासून 4 कडे जाण्यासाठी, कितीचा चेंज आहे? हा चेंज आहे 2 चा, तर लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स झाला. क्लियर आहे हा पार्ट? नेक्स्ट MCQ, व्हॉट इज नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन गेन्ड? सेम क्वेश्चन. बाय 1 मोल ऑक्सिडायझिंग एजंट इन द फॉलोइंग रेडॉक्स. आता याच्यामध्ये झिंक आहे प्लस HCl आहे, गिव्स ZnCl2 + H2.
स्टॅइशियोमेट्री काही फरक करत नाही. झिंक वरती चार्ज काहीच नाहीये, एकटा आलाय, कोणासोबतही बॉन्ड बनवलेला नाहीये, 0. पण या Zn वरती फाइंड करा येणार आहे +2. याच्यामध्ये H वरती फाइंड केलं तर येस +1, पण इथे H वरती फाइंड केलं तर 0. या केसमध्ये आता परत 0 to 2 म्हणजे वाढलाय, ऑक्सिडेशन नंबर वाढला असेल तर ऑक्सिडेशन, आणि ऑक्सिडेशन म्हणजेच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन लूज केले असतील? 2. इथे नंबर कमी झालाय म्हणजेच काय झालंय? रिडक्शन. ज्याचं रिडक्शन होतं तो काय असतो? ऑक्सिडायझिंग एजंट. ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो काय असतो? रिड्युसिंग एजंट. सो 1 पासून 0 जाण्यासाठी गेन ऑफ 1 इलेक्ट्रॉन करायला पाहिजे अजून, बरोबर आहे ना? गेन ऑफ, अगेन आन्सर काय येणार आहे? 1 इलेक्ट्रॉन. ऑप्शन नंबर डी ला टिक करा. समजतोय हा पार्ट सर्वांना? व्हेरी नाइस. नेक्स्ट चला. What is change in oxidation number of chromium in the following redox reaction? This is nothing but K2Cr2O7 आणि त्याचा ऑक्सिडेशन नंबर आता आपल्याला लर्न आहे. किती असतो? K2Cr2O7 किती असतो? व्हेरी नाइस. किती असतो? +6. आणि इथे एका क्रोमियम वर किती आहे? +3. सो कुठून कुठे चेंज झालेला आहे? एका क्रोमियम वरती +6 आणि एका क्रोमियम वरती +3. 6 2 +3. ऑप्शन नंबर डी. आयडेंटिफाय एलिमेंट्स अंडरगोइंग रिडक्शन अँड ऑक्सिडेशन रिस्पेक्टिव्हली इन द फॉलोइंग रेडॉक्स रिएक्शन. कोणाचं ऑक्सिडेशन झालं आणि कोणाचं रिडक्शन झालं? इथे मला BrO3- दिसतोय. त्याचा मी पटकन मनातल्या मनात जरी ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट केला तरी चालेल. येत नसेल तर ब्रोमिनला X मायनस, एका ऑक्सिजनवर -2 तर 3 वरती -6, ओव्हरऑल -1. सो X = काय आला आपला? +5. आणि पुढचा Br वर क्लिअरली दिसतोय -1 आहे, हा +5 आहे, तो -1 आहे, व्हॅल्यू कमी झाली आहे म्हणजे हे काय झालेलं आहे? रिडक्शन. मला पहिला रिडक्शन विचारलं मग मी रिडक्शनच फाइंड करणार. रिडक्शन कोणाचं झालेलं आहे? BrO3- म्हणजेच ब्रोमीनचं. सो एकतर हा ऑप्शन असेल नाहीतर हा ऑप्शन असेल. मग पक्का रे याचंच ऑक्सिडेशन झालं असणार आहे, आर्सेनिकचं. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, कारण ऑक्सिजनकडे जायचीच गरज नाही. ऑक्सिजन कॉमन ऑक्सिडेशन स्टेट -2. आर्सेनिक इथे फाइंड करा, इथे फाइंड करा, यू विल फाइंड की तो काय झालेला आहे? ऑक्सिडाइज्ड. नेक्स्ट. What is value of X in order to balance the following redox reaction by ion electron method? आणि सगळ्यात सिंपल क्वेश्चन आहे हा. कोणाच्याही डोक्यावरती चार्ज नाहीये, इथून इथपर्यंत जाता सगळे टकलेत. टकलेत म्हणजे कोणाच्याही डोक्यावर चार्ज नाहीये. आणि रेडॉक्स मध्ये तुम्ही चार्ज आणि ऑक्सिडेशन नंबर दोन्ही बॅलन्स करत असता, बरोबर आहे ना? आता चार्ज तर न्यूट्रल आहे, सर्व टकले आहेत, तर तुम्ही नॉर्मल मेथडनी बॅलन्स करा ना, लहान असताना करत होता तसं. इथे 2 H आहेत पण इथे 4 H आहेत, मग इथे किती लिहावं लागेल? 2. ऑक्सिजन बघा, हे 4 ऑक्सिजन आणि हे 4 ऑक्सिजन, 8 झाले. इथे किती आहेत? हे 2, हे 2, 4 आणि 8 करायला इथे 2 लिहायला लागेल. झालं. मग X ची व्हॅल्यू इथे 2 आली, इथे 2 आली, म्हणजे आन्सरच 2 आहे ना. सिंपल थिंग. जर सगळे टकले तर या मेथडनी बॅलन्स करा. नेक्स्ट. व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ X, Y, Z इन द फॉलोइंग रिएक्शन? आणि करत बसता रूल्स लावून. सगळे टकलेत, नो चार्ज, तर नॉर्मल बॅलन्स करा. कॉपर इथे 1 आहे, इथे 1 आहे, त्यामुळे मी आता X फाइंड आउट नाही करू शकत. लेट मी स्टार्ट विथ नायट्रोजन. नायट्रोजन इथे 2 आहेत, तर Y ची व्हॅल्यू फिक्स काय झाली? 2. Y ची व्हॅल्यू 2 आहे, खालचे 2 ऑप्शन कट करते. हायड्रोजन 3 2 चा 6, मग इथे किती असणार आहे? 3. Z ची व्हॅल्यू 3 झाली, हा पण ऑप्शन कट. X मॅच होतोय का बघूया आपण. आता ऑक्सिजन किती झाले तिकडे? 3, तर मी इथे लिहिलं असतं 3 आणि कॉपर 3. बघा मॅच झालं का? कुठे बॅलन्सिंगचे रूल्स वापरतोय रे? सिंपल एक ट्रिक सांगितली. जर कोणावरती चार्जच नसेल ना, +1 -2 म्हणजे सगळे टकले असतील, तर नॉर्मल जे 8, 9, 10th मध्ये बॅलन्सिंग केलेलं आहे तसं करा. इथे व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ X विचारलेलं आहे, पण टकले नाही आहेत. आता डोक्यांवरती चार्ज आहे. चार्ज असेल तर तुम्ही बॅलन्सिंग प्रॉपरच केलं पाहिजे, नाहीतर ट्रायल अँड एरर करायचं. हा 1 एकदा इथे पुट करायचा, चार्ज बॅलन्स करून बघायचा.
2 पुट करायचा, चार्ज बॅलन्स करून बघायचा. ठीक आहे. आता पहिल्यांदा बघा, ही साइड नो चार्ज, ह्या साइडला कुठे चार्ज आहे का? नाहीये. या साइडला चार्ज आहे का? इथे काय आहे? +2. मग इथे काय असेल? -2. मग +2 ला -2 कट झाला की तिकडचा नो चार्ज बॅलन्स होऊन जाईल. बरोबर आहे ना? मग येस, मॅंगनीज वर +2 आहे तर एक्सच्या ठिकाणी 2 पुट करा. ClO3 वर -1, 2 ClO3 वर किती होईल? -2. +2 ला -2 कट. ऑप्शन नंबर बी. लागतं करायला बॅलन्सिंग? नाही. दिस इज द सिंपल वे. रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करत असताना मेक शुअर की तुम्ही ऍटम्स बॅलन्स करताय आणि चार्ज बॅलन्स करताय. ऍटम बॅलन्स पाहिजे, चार्ज बॅलन्स पाहिजे. मी हा 2 इथं पण लिहून ठेवते. ठीक आहे. आता बघा ऍटम बॅलन्स झालेत की नाही. Mn 1 आहे, Mn 1 आहे. क्लोरीन 2 आहे, क्लोरीन 2 आहे. ऑक्सिजन 6 आहेत, ऑक्सिजन 6 आहेत. ऍटम पण बॅलन्स, चार्ज पण बॅलन्स. सिमिलर वे मध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ एक्स इन ऑर्डर टू बॅलन्स द फॉलोइंग रेडॉक्स रिएक्शन? चार्ज आहे, इथे किती चार्ज आहे? -1. तिकडे किती चार्ज आहे? -1. याच्यावरती चार्ज नाहीये, याच्यावरती -1. नो चार्ज, नो चार्ज, -1. सो चार्ज तर ऑलरेडी बॅलन्स आहे, फक्त तुम्हाला ऍटम्स बॅलन्स करायचे. ट्रायल अँड एरर मध्ये इथे 1 पुट करून बघा. जर मी 1 पुट केलं तर बॅलन्सिंग होते का चेक करायचं. इकडे हायड्रोजन 2 आहेत, तिकडे हायड्रोजन 2 आहेत. इथे ऑक्सिजन हे 2 आणि हे 4 किती झाले? 6. इथे 2 + 2 4 आणि 1 5. नाही बॅलन्स झालेलं. सो परत मला ट्रायल अँड एरर मेथड मध्ये दुसरा नंबर पुट करायला लागेल, विच इज 2. मी 2 पुट केलं, हायड्रोजन झाले 4, इथे पण हायड्रोजन झाले 4. आता इथे पण 2 पुट करायचे ना. ऑक्सिजन बघा, 2 2 चा 4 + 4 8 झाले. हे किती आहेत? 4. हे किती झाले? 2. हे किती झाले? 2 म्हणजेच 8. सो परत काय बॅलन्स झाला आपला? 2 व्यवस्थित बॅलन्स झालेला. नेक्स्ट, which is strongest reducing agent from the following? 2023 रिड्युसिंग एजंट विचारलेला आहे. आत्ताच वन शॉट मध्ये पाहिलेलं, वरती ऑक्सिडायझिंग एजंट होता AU आणि खाली लिथियम रिड्युसिंग एजंट होता. आणि मी असं म्हटलेलं पण की क्वेश्चन विचारू शकतात. एकदम बॉटमला कोण आहे? लिथियम आहे. सो ऑप्शन नंबर सी. आणि 2023 मध्येच MCQ येतो. नेक्स्ट, आयडेंटिफाय स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट. स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट हा क्वेश्चन तर केला आपण. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये सगळ्यात टॉप मोस्ट पोझिशनला तुम्हाला इथे सेकंड पोझिशनला कोण दिसतो? गोल्ड. म्हणजेच तो कोण आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. आणि एकदम बॉटमला कोण दिसतं? लिथियम प्लस. सो हा कोण आहे? रिड्युसिंग एजंट. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज वरून विचारलेले क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट चला, लास्ट MCQ आहे. When methane is burnt completely, मिथेनला कम्प्लिटली बर्न करा म्हणजे कंबशन करा. मिथेनचं कंबशन काय देईल? अल्केन्स मध्ये झालेलं आपल्याला कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर. हायड्रोकार्बनचं कंबशन, कार्बनचं ऑक्सिजन सोबत कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन विथ ऑक्सिजन, वॉटर. तो कार्बनच्या ऑक्सिडेशन मध्ये काय चेंज झाला? एका हायड्रोजनवर +1, 4 वरती +4, मग कार्बन वरती -4. इथे एका ऑक्सिजनवर -2, दोघांवर -4, तर याच्यावरती +4. सो कंबशन नंतर कार्बन -4 मधून +4 कडे जातो. ऑप्शन नंबर बी. 2020चा MCQ आहे तो, पण चांगला वाटला सो घेतलेला. ओके, सो दॅट्स इट फॉर PYQ 2023. बघा, रेडॉक्स मध्ये फक्त काय इम्पॉर्टंट आहे? ऑक्सिडेशन नंबर काढता येणं. सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. अजून एक कॉन्सेप्ट समजली, ऑक्झा ऍसिड्स ऑफ सल्फर परफेक्ट करायला पाहिजेत, त्याच्यावरती ही क्वेश्चन येतात. बॅलन्सिंग चिल्लर क्वेश्चन आहेत, एकदम आरामात सॉल्व्ह होतात. फक्त लॉजिक, रूल्स, स्टेप्स काही नाही, फक्त लॉजिक. ओके, मीट यू नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन, थँक्यू सो मच.